ओम नमो भगवते वासुदेवाय. अग्निध्रानं आपल्याला सत्पुत्र व्हावं यासाठी तपश्चर्या करायला सुरुवात केली मंदराचलाच्या एका शिखरावर एका आश्रमामध्ये. आणि सुदीर्घ काळपर्यंत जेव्हा त्याची तपश्चर्या चालत राहिली तेव्हा आदिदेव भगवान ब्रह्मदेवांना त्याची इच्छा कळली आणि त्याची ती इच्छा अभिलाषा पूर्ण करण्यासाठी आपल्याच सभेतली एक अतिशय सुंदर आणि उत्तम गाणारी पूर्वचित्य नावाची अप्सरा त्यांनी पाठवली. अग्निध्र ज्या आश्रमामध्ये तपश्चर्याला बसलेले होते त्याच्या आजूबाजूला अतिशय रम्य असं उपवन होतं आणि ही अप्सरा त्या उपवनामध्ये इकडे तिकडे हिंडायला लागली. अतिशय प्रसन्न वातावरण होतं. नाना प्रकारचे पक्षी तिथे पूजन करत होते. त्यांचा गोड असा स्वर ऐकू येत होता. निरनिराळी सुगंधित फुलं तिथे फुललेली होती. त्यांचा सुगंध वातावरणात भरलेला होता. अतिशय निर्मळ आणि स्वच्छ पाणी होतं. त्या पाण्यावरनं वाहणारे मंद असे शीतल वारे आल्हाद देत होते. आणि ही पूर्वचित्ती नावाची जी अप्सरा आहे ती अशा प्रकारे आपली पावलं टाकत होती, पदविन्यास करत होती की तिच्या त्या शैलीतून पावलोपावली तिच्या पावलाच्या नूपुरांचा झंकार कानावर पडावा. तिचे विभ्रम, तिचे हावभाव, तिचं शरीर सौष्ठव हे सगळं इतकं प्रभावी होतं की या अग्निध्राला तपश्चर्याला बसलेला असताना सुद्धा एकदा डोळे किलकिले करून बघायचा मोह झाला. आणि जेव्हा त्यांनी त्या किलकिल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघितलं तेव्हा सहजच भगवान कामदेवांना त्याच्या अंतःकरणात प्रवेश करायला ती सुवर्ण संधी प्राप्त झाली. आणि मग मात्र अग्निध्र तिला प्रसन्न करण्यासाठी तिच्यावर अत्यंत मोहित होऊन तिच्याशी बोलायला लागले. ती स्त्री आहे हे सुद्धा भान त्यावेळेला त्यांच्या ठिकाणी नव्हतं. एखादा ऋषी, एखादा मुनीच आपल्या आजूबाजूला आहे असं ते समजून तिच्याशी बोलत होते. मुनिवर्य, आपण कोण आहात? ह्या पर्वतावर आपण कशासाठी आलात? आपण जे मला दिसताय ती परमपुरुषाच्या भगवान श्री नारायणांची काही माया तर नाही ना? कारण आपली ज्या भुवया आहेत त्या भुवया म्हणजे धनुष्याच्या ताणलेल्या प्रत्यंच्या सारखे मला दिसत आहेत. तुम्ही एखाद्या भवसागरातल्या किंवा भवारण्यातल्या उन्मत्त अशा मृगाची शिकार करायला तर आला नाहीत ना? तुमचे हे जे डोळे आहेत हे डोळे सुद्धा अतिशय वेधक आहेत आणि समोरच्याच्या चित्ताचा वेध घेणारे आहेत. आणि त्याला मागे जे पंख आहेत ते सुद्धा कमलदलाच्या पाकळ्यांचे पंख आहेत. असं एकंदरीत फार सुंदर रूप आपलं मला दिसतंय. खरं सांगू का म्हणाले, आपले जे पदविन्यास आहेत त्याच्यातून जो नूपुरांचा आवाज येतोय तो सुद्धा मला अतिशय मोहित करतोय. एकूणच आपलं जे दर्शन आहे ते मला चित्ताकर्षक वाटतंय. तेव्हा आपण मला आपलं पूर्ण दर्शन घडवावं. आपण काय खाता की ज्या खाण्यामुळं, ज्या अन्नामुळं मुखातून यज्ञात अर्पित केलेल्या हवन सामग्रीसारखा सुगंध बाहेर पडतोय, किंवा असं वाटतं की तुम्ही कोणीतरी विष्णू भगवंताची कलाच असाव्यात.
आणि म्हणूनच तुमच्या कानांमध्ये हे सतत डोलणारे मकराकार कोंडल दिसत आहेत. अनेक प्रकारे त्यांनी त्या अप्सरेचं वर्णन केलं. तेव्हा शेवटी त्यांनी विनंती केली की आपण आता ह्या उपवनात आलात आहात तर काही दिवस आपण माझ्याबरोबर इथे राहावं आणि भगवंतासाठी तपश्चर्या करावी. मला तर आता असं वाटायला लागलाय की विश्वविस्तार करण्याच्या इच्छेनं ब्रह्मदेवानीच तर तुम्हाला पाठवून माझ्यावर कृपा केली नाही. कारण तुमच्याकडे बघितल्यानंतर असं मला वाटतं की आपण खरोखर त्या ब्रह्मदेवानीच दिलेली एक अतिशय सुंदर आकर्षक अशी देणगी आहात. आणि आता काही मला तुमचा वियोग सहन होणार नाही. माझं मन आणि माझे डोळे या तुमच्या अतिशय सुंदर मनोहारी दर्शनामध्ये गुंतून गेलेले आहेत. आणि तुमच्या व्यतिरिक्त मला अन्य कुठलाही विषय बघावासा वाटत नाही. मला तर असं वाटायला लागलाय की मी आपलाच दास होऊन इथे राहावं. असं एकूण त्या अग्निध्रानं त्या पूर्वचित्ती नावाच्या अप्सरेशी बोलायला सुरुवात केली. अग्निध्र स्वतः अन्य देवतांसारखा अतिशय बुद्धिमान होते. स्त्रियांना प्रसन्न करण्यात अतिशय कुशल होते. आणि असं अतिशय चातुर्ययुक्त गोड गोड बोलणं ऐकल्यानंतर ती अप्सरा सुद्धा प्रसन्न झाली. वीर समाजामध्ये अग्रगण्य असलेले असे अग्निध्र बुद्धी, शील, रूप, अवस्था, लक्ष्मी आणि औदार्य ह्या त्यांच्या गुणांमुळं ती अप्सरा आकृष्ट झाली. आणि जम्बूद्वीपाच्या या राजाबरोबर कित्येक हजार वर्षापर्यंत तिनं तिथे पृथ्वी आणि स्वर्गाचे अनेक भोग भोगायला सुरुवात केली. त्यानंतर त्या अग्निध्राला तिच्यापासून नाभी, किंपुरुष, हरिवर्ष, इलावृत, रम्यक, हिरणमय, कुरु, भद्राश्व आणि केतुमाल अशा नावांचे 9 पुत्र प्राप्त झाले. आणि ह्या प्रतिवर्षी एकेकाला जन्म देऊन या 9 पुत्रांना ह्या पूर्वचित्तीने सोडलं आपल्या पतीला म्हणजे अग्निध्राला त्याच्या राजभवनामध्ये. आणि पुन्हा ती ब्रह्मदेवाच्या सेवेमध्ये उपस्थित झाली. हे अग्निध्रचे 9ही मुलगे आपल्या आईसारखेच अतिशय सुडौल आणि सबल शरीराचे होते. आणि ह्या अग्निध्रानं आपलं जे राज्य होतं जम्बूद्वीपाचं त्या राज्याचे 9 भाग केले, 9 तुकडे केले. आणि एकेका मुलाला त्यांनी तो तुकडा राज्य करण्यासाठी म्हणून दिला. पुढे अग्निध्राने सुद्धा अनेक प्रकारचे भोग भोगत त्यांना काही तृप्ती वाटेनाशी झाली. आणि जणू काही ही जी पूर्वचित्ती अप्सरा आहे तिचा सहवास, तिच्याबरोबर राहणं, तिच्याबरोबर भोग घेणं हेच आपलं परमपुरुषार्थाचं स्वरूप आहे असं ते त्यांना वाटायला लागलं. आणि म्हणून वैदिक कर्मांच्या अनुसार वागून सुद्धा शेवटी त्यांना पितृगण जिथे राहतात त्या पितृलोकामध्ये गती मिळाली. पुढे वडील परलोकवासी झाल्यानंतर नाभी इत्यादी 9 भावांनी ह्या मेरूच्या ज्या मुली होत्या मेरूदेवी, प्रतिरूपा, उग्रदंष्टी, लता, रम्या, श्यामा, नारी, भद्रा आणि देववीती अशा या
9 कन्यांशी त्यांनी विवाह केला. आणि राजाने विचारलं, महाराज याच्यानंतर काय आलं? पुढे कोणाचं चरित्र तुम्ही सांगणार आहात? तेव्हा त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल शुकदेव काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.